तर जमिनीचा वाद आणि काशेगाव मेट्रो प्रकल्प ठप्प झाला। जागेसाठी कंपनीची सहमती नाही असं महापालिकेने म्हटलं, तर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही महापालिका आयुक्तांची मनमानी सुरू आहे असं वक्तव्य आमदार नरेंद्र मेहता यांनी केल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। तर जमिनीच्या वादामध्ये हा प्रकल्प आता अडकल्याचं पाहायला मिळतंय। मेट्रो प्रकल्प ठप्प झालाय, जागेसाठी कंपनीची सहमती नाही असं महापालिकेने म्हटलंय। 110% आयुक्त मुले जाणून बुजून आयुक्त साहेब करतात आहे। कुठल्या तरी पक्षाच्या बोलण्यावर आमच्याकडे 4 पत्र लेखी दिलेले की मुख्यमंत्री साहेब बोलून गेले होते, आपण क्रेडिट नोट द्या। मुख्यमंत्री साहेब बोलले क्रेडिट नोट द्या। आणि जे कलेक्टरला पत्र पाठवलं त्यामध्ये सुद्धा, हे तर माझं पत्र नाही, त्यांचा आणि कलेक्टर त्यामध्ये म्हटलंय की माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं क्रेडिट नोट द्यावं म्हणून आम्ही तुमच्याकडे पाठवतो। हे काम त्याला 4 महिना पहिला करता आलं नसतं? आज पाठवतो तुम्ही 4 दिवसापूर्वी, तुम्ही 4 महिने का नाही पाठवलं ते? आणि आता बातमी आहे पोलिसांच्या मॉकड्रिलच्या संदर्भातली। पोलिसांनी मॉकड्रिल केलं आणि विद्यार्थी पालकांचा चांगलाच गोंधळ उडाला। नाशिकच्या इंदिरानगरमधील केम्ब्रिज स्कूलमध्ये पोलिसांनी अचानक मॉकड्रिल केलं, तर शाळा प्रशासन आणि पोलिसांमधील असमन्वयामुळे आता चांगलाच गोंधळ उडालेला होता। मॉकड्रिल आहे हे पटवून देताना पोलिसांच्या नाकेनऊ आलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।